तर नमस्कार, मी मुकुंद आणि तुम्ही पाहत आहात आपलं झाडीपट्टी मिंगेरी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण झाडीपट्टी लाईव्ह या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या झाडीपट्टीतील नाट्यकलावंत, लेखक, गीतकार, संगीतकार आणि मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील काय शून्यामधून मोठं निर्माण केलं त्यांच्या आपण अशा उत्कृष्ट व्यक्तींची आपण मुलाखत, त्यांचा जीवन प्रवास, त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय मोठं केलं, एका शून्याच्या परिस्थितीतून एवढं मोठं विश्व निर्माण करतात त्यांची आपण मुलाखत आपण आपल्या झाडीपट्टी लाईव्ह या उपक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. तर मित्रांनो, माझ्यासोबत उपस्थित आहेत आता पार्ट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक मान्य श्री अमोलजी बनसोड सर. यांचा संपूर्ण जो प्रवास आहे एकदम म्हणजे शून्यामधून ते आज एवढं मोठं निर्माण केलं, यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तर सर, सर्वात पहिले तुमचा परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना. मी अमोल दामोदर बनसोड, मुक्काम पोस्ट नातेर रहिवासी असून मी संचालक आहे आणि 5 वर्षापासून मी रन करतोय, जसं की मला हे आपरच म्हणावं लागेल. तर सर, आता आपण सुरुवात करूया आपल्या झाडीपट्टी लाईव्ह या म्हणजे कार्यक्रमाला. तर सर, आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल आता थोडक्यात सांगा. म्हणजे तुमचा प्रवास एक शून्यामधून ते आज एवढं मोठं सर निर्माण केलं, याबद्दल संपूर्ण बालपण आणि तुमच्या शिक्षणाबद्दल आम्हाला सविस्तर सांगा. माझं बालपण म्हणजे एक ग्रामीण जो एरिया आहे त्याच्यामध्ये माझं संपूर्ण जीवन व्यतीत झालेलं आहे आणि लहानपणापासूनच मी माझं जे बालपण आहे ते बालपण नाचनभट्टी या ग्रामीण खेड्यामध्ये माझं संपूर्ण जीवन व्यतीत झालेलं आहे आणि माझं जे शिक्षण आहे ते शिक्षण माझं संपूर्ण खेडेगावामध्येच झालेलं आहे. पहिल्या वर्गापासून ते 7व्या वर्गापर्यंतचं माझं संपूर्ण जे शिक्षण आहे ते नाचनभट्टी या जिल्हा परिषद शाळेमधूनच झालेलं आहे. त्यानंतर माझा जर जीवन प्रवास जर बघायचं झालं तर आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद प्रायमरी शाळा, त्याच्यानंतर परत सावित्रीबाई फुले ही विद्यालय म्हणून नवीन निर्माण झालं होतं. त्या ठिकाणी मला सायकल न चालवता येत असल्यामुळे माझं जे शिक्षण आहे ते मला गावामध्येच पूर्ण करावं लागलं. कारण मला सायकल चालवता न येत असल्यामुळे मला नवरगावच्या शाळेमध्ये मला जाता आलं नाही. त्याच्यामुळे जे माझं शिक्षण होतं 10वीपर्यंतचं ते मला माझ्या गावामध्येच कंप्लीट करावं लागलं. आणि त्यानंतर मग 11वी नंतरचा जो प्रवास होता, 11वी त्याच्यानंतर 12वी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचा जो प्रवास होता तो मला नवरगाव इथे जाऊनच मला पूर्ण करावा लागला. त्यानंतरचं जे शिक्षण आहे ते मला चंद्रपूर या शहरामध्ये मला पूर्ण करावं लागला. त्याच्यानंतर मी MA केलं, MA इंग्लिश केलं आणि त्याच्यानंतर आता MSWसुद्धा माझं सुरू आहे. आणि मी या शिक्षणाबरोबरच मला बाकीचे जे व्यावसायिक आहे किंवा जे आपण सामाजिक योगदानसुद्धा मी दिलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे तुमचं योगदान आहे. Yes. तर सर, असं एक आठवण सांगा की बालपणातील, की ते आठवण तुम्हाला आत्ताही सर आठवते एवढं मोठं झाल्यावर. बालपणीतली आठवण म्हणजे जेव्हा आम्ही शाळा शिकत असताना आम्ही एकत्र खूप मित्रमंडळी होतो. आता युग हे मोबाईलचं आलेलं, पण त्यावेळेस आम्ही जेव्हा या मोबाईलच्या सुरुवातीच्या काळात जे जीवन जगलेलं आहे ते संपूर्ण मस्ती करणे, खेळ खेळणे, लुपाछुपी खेळणे किंवा चोर पोलीस खेळणे, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आणि आता कसं चाललं आहे की कुणासोबत बोलायला वेळसुद्धा नाही आहे. त्यावेळेस आम्ही प्रत्येकाच्या घरी जात होतो आणि एकमेकासोबत गप्पा गोष्टी करायचो, जसं की आंबे तोडायला जाणं. सगळे मित्र मिळून आम्ही आंबे तोडायला जायचो, आंब्यांना गोटे मारायचो, दगड मारायचो, ठीक आहे. तर अशा संपूर्ण गोष्टी. एकदा तर आम्ही असं आंबे तोडायला गेलो असतो, त्यावेळेस एक आमच्या गावचे पाटील होते, त्यांनी आमच्या मागे तर खूप धावले होते. हा एक आमचा आनंदाचा क्षण. त्यावेळेस आम्हाला खूप पडापडी करावं लागली होती आणि आमचा एक मित्र तो सापडला होता, तर त्याचे अक्षरशः त्यांनी त्या पाटील साहेबांनी
संपूर्ण कपडे उतरवले होते. हा एक अजूनही आम्हाला तो क्षण आठवतो. त्याच्यानंतर जो नहर असायचा, ज्याला आपण पाट म्हणतो घोडाझरीचा नहर, त्या ठिकाणी आम्ही शाळा सुटल्यानंतर पोहायला जायचो. त्यावेळची पण गंमत अशी की जेव्हा आम्ही पोहायला जात होतो, तेव्हा लहान-लहान असताना आम्हाला बंदी होती त्या ठिकाणी पाण्यात उतरायला. त्यावेळेस आम्ही पाण्यामध्ये उतरलो असताना आमच्या मित्रापैकी एक मित्र सापडला, त्याच्यामध्ये मी पण होतो. त्याच्यामध्ये आमचे कपडेसुद्धा ते घेऊन गेले होते. त्यावेळेस आम्ही नंगे-पुंगे पूर्ण हं. आणि आम्ही खूप रडलो होतो त्यावेळेस. आणि ते लोकं आम्हाला कपडेसुद्धा देत नव्हते. की तुम्ही कशाला आले? काय आले? इथे पाण्यामध्ये कशाला तुम्ही उतरले? तुम्ही वाहून जाणार. तर हा एक किस्सा मला बालपणीचा आठवतोय. तर सर आता आपण वळूया की आपल्या कुटुंबाकडे. सर तुमचं जे कुटुंब आहे म्हणजे तुमचा जो जन्म झाला एका म्हणजे गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला. म्हणजे आपल्याकडे जेवढं शिक्षणाचा तेवढा अभाव नाही. म्हणजे आपल्याकडे शिक्षणाच्या सर ज्या सुविधा आहेत त्या आपल्या ग्रामीण भागात तेवढ्या उपलब्ध नाही. तर या म्हणजे गरीब कुटुंबावर आणि शिक्षणावर याबद्दल सांगा. आता माझं जे जीवन आहे ते माझं जीवन अत्यंत गरीब आणि हलाखीचंच म्हणायला काही हरकत नाही. माझे वडील टेलर होते. आई रोजीरोटी करायची आणि आम्हाला शेतीवाडी पण नव्हती. त्यावेळेस संपूर्ण जे रोजीरोटी असायची ते माझ्या वडिलावरती असायची. आणि आई जी होती ते मोलमजुरी करून इकडे-तिकडे जसं की आता शेतावरती जाणे, धान कापणे, त्याच्यानंतर कुठे रोजीरोटी करायची. त्यानंतर धान कापायला गेल्यानंतर तिथून ते चोरून वगैरे आणायचे कुठून तरी. आणि ते सगळं असं आठवलं की असं वाटते की ते परिस्थिती जी होती ती वेगळी होती. आणि आता जे त्या परिस्थितीतून आम्ही जे बाहेर आलो, ते असं म्हणावं लागेल की आता अजूनही असे म्हणतात की तुमची जी परिस्थिती होती ते चांगलीच असेल. पण मला असं म्हणावं लागते की की नाही, आम्ही लहानपणापासूनच आम्ही हलाखीचं जीवन जगलेलं आहे. आणि जी माझी परिस्थिती होती ते खूप अत्यंत गरीब कुटुंबातील होती. आणि गरीब कुटुंबातील शिक्षण प्रवास नेहमीच संघर्षमय असतो असं मला म्हणावं लागेल. आणि माझे शिक्षण अशाच प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेलं आहे. तर सर बघा आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर तेवढं म्हणजे शिक्षणाची सुविधा पण उपलब्ध नाही. आणि आपल्या ग्रामीण भागातील जे मुलं आहेत मुली आहेत ते काय करतात की आपल्या ग्रामीण भागापुरती सर मर्यादित राहतात. बरोबर आहे. तर तुम्ही म्हणजे पहिले तुम्ही जेव्हा शिक्षण घेत होतात आणि आत्ता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे म्हणजे कम्प्युटर क्षेत्रामध्ये जाण्याची प्रेरणा जी आहे सर म्हणजे कशी मिळाली? म्हणजे यामध्ये सर बदल कसे झाले? एक साधा माणूस नाही आता संपूर्ण म्हणजे कम्प्युटर इन्स्टिट्यूट तुम्ही म्हणजे सर्वत्रकडे सर प्रचलित आहात. याबद्दल सांगा. माझं जे जीवन प्रवास आहे शिक्षणाबद्दलचा, मी शिक्षणाबद्दलचं जे सांगितलं आहे की माझं जे एज्युकेशन आहे, ते एज्युकेशन माझं ग्रॅज्युएशनपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर परिस्थिती माझी खूप अत्यंत दयनीय असल्यामुळे मला नोकरी कुठे लागेल किंवा नाही लागेल असे खूप प्रश्न निर्माण व्हायचे. त्यासाठी मग काय केलं की माझे जे काका होते त्यांनी सांगितलं, ते मुंबईला असतात, TM बनसोड, तुलाराम बनसोड कम्प्युटर इंजिनियर आहेत. त्यांनी मला प्रेरणा दिली की तू मुंबईसारख्या ठिकाणी ये आणि तिथे माझं जे कंपनी असल्यामुळे त्या कंपनीमध्ये तुला काम करता येईल. तिथूनच मी मुंबईला अ, माझा जो मित्र होता त्याच्यासोबत मी मुंबईला गेलो. आणि तिथून माझ्या प्रवासाची म्हणजे चांगल्या प्रवासाची माझी तिथूनच सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणी मी IDMI मुंबई चुनाभट्टी इथे मी कम्प्युटर डिप्लोमा कोर्स केला. आणि तिथूनच माझ्या या कम्प्युटरची सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि TM बनसोड हे अजूनही माझे प्रेरणास्थान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर सर आपण जे बघा आता म्हणजे आपण माहिती तुम्ही सांगितलं की तुमचं जे एक गरीब कुटुंब आणि आज म्हणजे कम्प्युटर क्षेत्रामध्ये सर तुम्ही आलात. छान माहिती दिली. आता आपण वळूया की आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सर असं टर्निंग पॉईंट आला की तुमची म्हणजे परिस्थिती बदलून गेली.
पहिलेची परिस्थिती आणि आत्ता म्हणजे तो जो मेन प्रवास आहे सर, जो टर्निंग पॉईंट आहे त्याबद्दल माहिती द्या. टर्निंग पॉईंट म्हणजे एकच होता, की ज्यावेळेस मी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर मला खूप स्ट्रगल करावं लागली. हो. कारण एकतर मला घरून पैसे मिळत नव्हते हो. आणि त्याच्यानंतर आता मला काकांनी बोलावून घेतल्यामुळे काकाच्या कंपनीमध्ये मी जायला सुरुवात केली. पण तिथे पेमेंट खूपच कमी होता, कारण माझी सुरुवात होती त्या ठिकाणी. तर त्यावेळेस मला सकाळी आणि संध्याकाळी मला वडापाव खाऊन राहावं लागत होतं. इतकेच नाही, कधी-कधी मला घरूनसुद्धा पैसे मागावं लागत होते. तर त्या काळामध्ये मला जसं की पुरेसे पैसे नसल्यामुळे आम्ही मित्र 3-4 मित्र होतो. आम्ही एक चाळीमध्ये एकत्र राहायचो आणि संध्याकाळचा स्वयंपाक एकत्र मिळून आम्ही करत असो. परंतु सकाळचं जे आमचं जेवण वगैरे होतं, ते आमचं सकाळचं जेवण आम्ही तयार करत नव्हतो. कारण तिथे कुणाला वेळ मिळत नव्हता. त्याच्यामुळं आम्हाला जे सकाळचं जे नाश्ता म्हणा किंवा जे आपलं डिनर होतं, ते आम्हाला वडापाववरतीच काढून राहावं लागत होतं. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला म्हणजे मला मुंबईसारख्या ठिकाणी स्ट्रगलपासूनच माझी सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही. परंतु तो एक टर्निंग पॉईंट होता, ज्याच्यामुळे जर काकांनी मला बोलावून घेतलं नसतं, तर मला तिथे काहीच आलं नसतं आणि तिथूनच मी या कम्प्युटर क्षेत्रामध्ये गेलो. त्या ठिकाणी काकाची जे लिनोवा टेक्नॉलॉजी कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मी सुरुवातीला सेल्स मॅनेजर म्हणून काही मुंबईचं सगळं टाकलं त्यावेळेस बरं. परंतु जेव्हा मुंबईला माया नगरी का म्हणतो, दोनदा तर मला ज्याला आपण लोकल ट्रेन म्हणतो त्या तर 1-2दा तर मला सांगितलं की इथपासून ते इथपर्यंत ट्रेन घ्यायची, फास्ट ट्रेन घ्यायची. पण आपण कधी या लोकल ट्रेनमधून प्रवास केलेला नव्हता आणि तो प्रवास म्हणजे खूप धोकादायक प्रवास होता असं म्हणायला काय हरकत नाही. तरीसुद्धा त्या मुंबईसारख्या ठिकाणी मी 6-7 वर्ष मी काकाकडे काढले आणि तिथूनच माझ्या नवीन जीवनाला कलाटणी मिळाली आणि तिथूनच मला कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्याबद्दलसुद्धा मला नॉलेज मिळालं. तिथून मला काका नुसते मला ऑर्डर घेण्यासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली, त्याच्यानंतर अमरावती, जळगाव, वर्धा, नागपूर, त्याच्यानंतर बेंगलोर या बऱ्याचशा ठिकाणी मला पाठवायचे, की जिथून मला कुठे ना कुठे आपल्या लिनोवा टेक्नॉलॉजीला काहीतरी फायदा होईल किंवा कोणते मोठे मोठे ऑर्डर घेता येईल, म्हणून मला कराड, त्याच्यानंतर कोल्हापूरला वगैरे पाठवत असायचे. तर सर, जेव्हा म्हणजे तुम्ही मुंबईला गेला, म्हणजे तेव्हा सर मनामध्ये काय वाटत होतं, की म्हणजे आपण पहिलेच्या परिस्थिती होतो, गरीब परिस्थितीमध्ये आपला जन्म झालाच होता. पण आपण काहीतरी मोठं करण्यासाठी म्हणजे सर शहरामध्ये गेलो. तर पहिल्यांदा म्हणजे काय वाटत होतं म्हणजे संघर्ष करताना सर? नाही, त्यावेळेस जसं मी मुंबईसारख्या ठिकाणी मी कल्याणला जसं पाऊल टाकलं, तेव्हा मला असं वाटायला लागलं, की मी कुठे आलो? एकदम की अशी भीती वाटायची, शॉक की झाल्यासारखं. शॉक झाल्यासारखं एकदम अशी भीती वाटायची, की आता मी खरंच या ठिकाणी टिकणार का? तर माझ्यासोबतचा जो एक मित्र आला, तो पडूनसुद्धा आला. पण मला काहीतरी करायचं होतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटत होतं, की नाही, मला जर काही करायचं असेल, तर मला मुंबईमध्ये थांबावं लागेल. त्या इच्छेनं मला मोठं होण्यासाठी मला तिथे थांबावं लागलं आणि वडापाव खाऊनसुद्धा मला स्ट्रगल करावी लागली. तेव्हा मला इथपर्यंत पोहोचता तर सर, म्हणजे एवढं मोठं करताना म्हणजे तुमच्या सर आयुष्यामध्ये म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे? यांच्याबद्दल सांगा. माझे आदर्श व्यक्ती म्हणजे ज्याच्यामुळे मी मोठा झालो, ते आदर्श व्यक्ती म्हणजे टी.एम. बनसोड म्हणून आहेत, तुलाराम बनसोड, जे कम्प्युटर इंजिनियर मुंबई आहेत, ज्यांनी
माटुंगाचं जे कॉलेज आहे VJTI त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रोफेसर म्हणून. तेच माझे एक खरे व्यक्तिमत्व आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर सर म्हणजे आता जो आहे पार्ट कॉम्प्युटर म्हणजे सुरू करण्यामागची सर प्रेरणा कशी मिळाली? म्हणजे सर असं का कसं वाटलं की आपल्याला या क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये यायचं आहे? याबद्दल सांगा. कम्प्युटर क्षेत्रामध्ये मला यायचं नव्हतंच, परंतु कुठून काय होणार हे सांगता येत नाही. मी जेव्हा मुंबईला असताना सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये मी काकाकडे काम केलं होतं. मला असं वाटायचं की नाही, आपल्याला सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्येच राहायला पाहिजे. तिथे आम्ही मोठे मोठे प्रोजेक्ट करायचो. जसं की सेन्सर बेस. जर एखादी व्यक्ती पंख्याखाली जर आला तेव्हाच तो फॅन सुरू होणार, किंवा जर आपण त्या नळाखाली हात जर ठेवले तर पाणी येणार. अशा प्रकारे आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत. जसे की एलिव्हेटर आहे, त्याच्यानंतर जे ट्रॅफिक सिग्नल आहे, ट्रॅफिक सिग्नल आम्ही बनवले. त्याच्यानंतर एलिव्हेटर खालती वरती कशी येते, त्या कुठली बटन कधी प्रेस केली तर कोणत्या आपण माळ्यावरती जाऊ, हे सगळे प्रोजेक्ट आम्ही त्या एलिव्हेटरमध्ये केलेले आहेत, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्यानंतर मला असं वाटायचं की आता आपलं स्वतःचं असायला पाहिजे. त्यावेळेस मी 2014मध्ये मुंबई सोडली. मी नागपूरला स्वतःचं AGM टेक्नॉलॉजीज म्हणून मी सुरू केलं. सुरू केल्यानंतर 1-2 वर्ष ती व्यवस्थित मी सांभाळलं. कारण मला छोटे मोठे प्रोजेक्ट इंजिनिअरिंग कॉलेजमधून मला मिळायचे, पॉलिटेक्निक कॉलेजमधून मिळायचे. मी वर्धा, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर ब्रह्मपुरी या ठिकाणावरून मला छोटे मोठे प्रोजेक्ट मिळायचे, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी द्यायचो. जसं की 8051, ARM7, त्याच्यानंतर ट्रॅफिक लाईट सिग्नल, त्याच्यानंतर LCD, हे सगळे आम्ही ते प्रोजेक्ट करायचो आणि प्रोजेक्ट विकायचो. परंतु 2016मध्ये नोटाबंदी आली आणि त्या नोटाबंदीमध्ये मला काहीच करता आलं नाही. कारण नोटाबंदी केल्यामुळे सगळे जे व्यवहार होते ते डिजिटली करण्यात आले. त्याच्यामुळे कोणीही व्यवहार करत नव्हते. त्याच्यामुळे मला गावाकडे यावं लागलं. आणि गावाकडे आल्यानंतर मला असं वाटत होतं की आता करायचं काय? कारण आता आपल्याकडे जो पैसा होता तो पैसा राहिलेला नाही. आता करायचं कसं? या विचारानं मला गावाकडे यावं लागलं. गावाकडे आल्यानंतर मी सुरुवातीला एक छोटंसं ऑनलाईन, ज्याला आपण ग्राहक सेवा असं म्हणतो, ते ग्राहक सेवा मी सुरू केलं. आणि तिथूनच माझी आता खेड्यागावाकडची सुरुवात झाली. तर सर म्हणजे एवढ्या गरीब परिस्थितीतून म्हणजे गरीब कुटुंबातील म्हणजे जो आपला संघर्ष आहे खूपच म्हणजे सर आपला मोठा आहे. आता जे आपल्या ग्रामीण भागातील जी मुलं आहेत, सर्वांची परिस्थिती सर ग्रामीण भागाकडे जर बघितलं गेलं तर गरीब कुटुंबातीलच जास्त आपल्याला दिसतात. तर सर त्यांना काय म्हणजे प्रेरणा काय द्याल? त्यांना पण आपल्या जीवनामध्ये काहीतरी मोठं तुमच्यासारखं बनायचं आहे. गरीब कुटुंब आणि एक आज तुम्ही इथपर्यंत या लेवलपर्यंत सर पोचल्या, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? जिद्द, चिकाटी आणि तुमचं जर शिक्षण जर चांगलं असेल, तुमच्याकडे जर स्किल असेल, तर तुम्हाला काहीही करता येणार. त्याच्यासाठी तुम्हाला जिद्द असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टेक्निकल स्किल, जे आपण टेक्निकल स्किल म्हणतो, ते टेक्निकल स्किल असायला पाहिजे. माझ्याकडे सुरुवातीला टेक्निकल स्किल नव्हतं, परंतु मी जेव्हा मुंबईला गेलो त्यावेळेस मला IDMI संस्था आहे चुनाभट्टीला, त्याच्यामध्ये मी कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर यांचा डिप्लोमा कंप्लीट केला. आणि केल्यानंतरच मला असं वाटायला लागलं की नाही, मी आता काहीतरी करू शकतो. तर त्यासाठी मुलांनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी कुठलं तरी टेक्निकल स्किल शिकायला पाहिजे, की जेणेकरून ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील. त्यासाठी तुम्हाला जिद्द आणि चिकाटी असणं खूप गरजेचं आहे. तर सर सुरुवातीला म्हणजे कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्या सर कशा पार केल्या याबद्दल आता आम्हाला सांगा सविस्तरपणे. नाही, मला अ, आता जसं मी गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलो त्यावेळेस अडचणी तर आल्या. हो. आम्हाला साधं पुस्तकंसुद्धा घ्यायला आम्हाला मागे पुढचा विचार करावा लागत होता.
आम्ही जुने पुस्तक घेऊन त्यावेळेस शिकलो. जसं 5व्या वर्गामध्ये कोणी असेल आणि मी 4थ्या वर्गामध्ये असेल तर सुरुवातीपासूनच आम्ही सांगून ठेवायचो की पुस्तक कोणाला विकू नको, पुस्तक मलाच दे. मग आम्ही काय करायचो की अर्ध्या किमतीमध्ये म्हणजे 40 रुपयाचं पुस्तक असेल तर ते आम्ही पुस्तक 20 रुपयाला घ्यायचो. त्याच्यानंतर परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे मला नवीन कपडे घेता आले नाही. त्याच्यामुळे आम्ही जे जुने पुराणे कपडे होते तेच आम्ही घालून त्यावेळेस शाळेमध्ये जायचो. कधीकधी मोफत आम्हाला गणवेश मिळायचे. जे गरीब कुटुंबातील होते त्यावेळेस आम्हाला शाळेमधून कपडे मिळायचे. त्याच्यानंतर खावटी म्हणून आम्हाला शाळेमधून 5 किलो आम्हाला तांदूळ मिळायचे. आम्ही तिघे भाऊ असल्यामुळे त्या 5 किलोवरती किंवा 3 15 किलो असे मिळून आम्ही त्यावेळेस माझे आईवडील वगैरे सगळं हे आपला संसार चालवत असायचे. तर त्याच्यामुळे मला त्या गरिबीची जाण होती. त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तर सर आतापर्यंत म्हणजे आपण तुमच्याविषयी म्हणजे तुमचा जो प्रवास आहे त्याबद्दलची आपण म्हणजे संपूर्ण माहिती सर सांगितली. आता सर आपण वळूया की पार्क कम्प्युटर इन्स्टिट्यूटकडे. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या शिंदेवाही शहरामध्ये सर तुमचं पार्क कम्प्युटर जे इन्स्टिट्यूट सर सुरू केलं आहे. म्हणजे हे केव्हा सुरू केलं आणि याबद्दल सांगा माहिती. मी जसं अ, कोरोना महामारीमध्ये सगळी लोकं आपापल्या जागी म्हणजे घरामध्येच बसून असायचे. त्यावेळेस मी पण घरीच बसून होतो. त्यानंतर मला एक MKCLनं संधी दिली की नाही की या ठिकाणी MKCLचं सेंटर आहे. तर तेव्हा मी असा विचार केला की अरे, मी काही पैसे जे ग्राहक सेवा केंद्र जे नवरगावला सुरू केलं होतं त्याच्यामधून मी काही पैसे गोळा केले होते. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की नाही, सिंदेवाई या ठिकाणी एक MKCLचं सेंटर आहे जे विकायला काढलं आहे. ते महामारीच्या काळामध्ये म्हणजे कोरोनाच्या महामारीमध्ये म्हणजे 2020-21मध्ये मी ते घेतलं. घरी खूप बोलायचे की इकडे महामारी आहे, कोरोना आहे, सगळं थांबलेलं आहे आणि तू इथे पैसा कशाला इन्व्हेस्ट करतो. परंतु मी त्यांना सांगितलं की नाही, मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. पण घरी सांगायचे की अ, जर तू ते सेंटर घेशील तर तू किराया कसा देणार? हां, आता सगळं बंद आहे, तू कसं करशील? पण मी ठरवलं होतं की नाही, मला ते MKCLचं सेंटर आहे ते मला विकत घ्यायला पाहिजे. आणि मी काय केलं की जे काय माझ्याजवळची जी बचत होती ते संपूर्ण मी तिथे खर्च केली आणि मी MKCLचं सेंटर विकत घेतलं. तर सर म्हणजे प्रत्येक कामाची काही खास वैशिष्ट्ये राहतात. तर तुमच्या म्हणजे पार्क कम्प्युटरची जे वैशिष्ट्य आहेत सर म्हणजे काय आहेत? पार्क कम्प्युटरचे वैशिष्ट्य म्हणजे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना मिळते, ठीक आहे, ते सगळी टेक्नॉलॉजी आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी शिकवायला आहे. त्याच्यानंतर बरेचसे जे नवीन नवीन AI आहे, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजंट आम्ही शिकवतो. त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर कसा करायचा ते शिकवतो. सायबर सिक्युरिटी, ज्याला आपण सायबर सिक्युरिटीपासून बचाव कसा करायचा, म्हणजे सगळीकडे फ्रॉडपणा आलेला आहे, त्याच्यापासून मुलांना किंवा जे काही पालकवर्ग आहे त्याच्यामधून कसं त्यांना वाचवता येईल ते पण आम्ही शिकवतो. त्याच्यानंतर 21st सेंचुरीमध्ये जे काही नवीन नवीन अपग्रेड होत असते त्याच्याबद्दल आम्ही माहिती देतो. बस तिकीट बुक कशी करायची, रेल्वे तिकीट बुक कशी करायची, फ्लाईट कशी बुक करायची, हॉटेल कसे बुक करायचे याच्याविषयी आम्ही संपूर्ण माहिती देतो. त्याच्यानंतर जसं पॅन कार्ड काढायला गेल्यानंतर त्यांना ₹200 ₹300 खर्च करावं लागतात, परंतु आम्ही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये कसे पॅन कार्ड काढता येणार त्याच्याबद्दल आम्ही माहिती देतो. त्यांच्या पालकांना वगैरे कसं काढायचं पॅन कार्ड फ्रीमध्ये ते आम्ही सांगतो. त्याच्यानंतर आधार कार्डला अपडेट कसं करायचं, आपला नंबर लिंक कसं करायचं त्या गोष्टी आम्ही शिकवतो. त्यानंतर 3D पेंटिंग आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, त्याच्यानंतर व्हर्च्युअल रियालिटी आहे, त्याच्याबद्दल आम्ही माहिती देतो. मुलांना आम्ही कार व्हील आणलेली आहे की जेणेकरून मुलं या शिक्षणामधूनच काही गोष्टी आपल्या त्या गेममध्ये पण घालवतील, त्याची पण आम्ही सुविधा प्राप्त करून दिलेली आहे. आणि आमचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आम्ही कम्प्युटरवरती
दीड तास बसवायला लावतो की दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित बसवायला लावत नाही आणि आम्ही त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिल्याशिवाय आम्ही मुलांना इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडू देत नाही. तर सर म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये पण तुम्ही तुमचं बाहेरने घेतली आहे आणि सर सामाजिक क्षेत्रामध्ये पण तुमचं नाव आहे. तर सर सामाजिक क्षेत्राबद्दल सांगा. सामाजिक क्षेत्राचा विचार केला तर माझे एक स्वतःचं पार्थ फाउंडेशन आहे. पार्थ सोशल फाउंडेशन या नावाने माझं एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत मी लहान लहान विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन त्यांना माझ्यातर्फे म्हणजे माझ्या संस्थेतर्फे त्यांना कपड्याचं वाटप करतो, त्यांना शूजचं वाटप करतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा ड्रेसचं वाटप करतो. त्याच्यानंतर त्यांना पेन ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासुद्धा मी देतो. त्याच्यानंतर जे विद्यार्थी खूपच गरीब आहेत त्यांना आम्ही कम्प्युटरचा एक इंग्लिशचा डिप्लोमा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो आमच्याकडून आणि असे बरेचशा विद्यार्थ्यांना आम्ही टायपिंगचा फ्री ऑफ कॉस्ट आम्ही डिप्लोमा दिलेला आहे. परंतु आता खूप महागाई वाढली असल्यामुळे आता ते आम्ही बंद केलं आहे. पण मागच्या या 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही कम्प्युटर टायपिंगचा डिप्लोमा आम्ही बरेच गरीब विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये जे कुटुंब आहेत ते जास्तीत जास्त म्हणजे जो भाग आहे तो गरीब कुटुंब आहे. तर सर या ग्रामीण भागामध्ये म्हणजे कम्प्युटर विद्यार्थ्यांना जे आहे ते कम्प्युटर शिक्षण देताना कोणती आव्हाने येत असतात? विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये कम्प्युटर शिक्षण देत असताना मला असं लक्षात आलं की आपल्या खेडे भागामध्ये कुणाकडे कम्प्युटर नसतो किंवा लॅपटॉप नसतो. त्याच्यामुळे त्यांना सुरुवातीला खूप अडचण जाते की विद्यार्थ्यांना कुठली बटन प्रेस करावी, कुठली नाही, ते खूप आम्हाला कठीण जाते की सर हा बिघडेल तर नाही, काही कमी जास्त होणार तर नाही, सर आम्हाला शिव्या देतील तर नाही. पण आम्ही त्यांना सरळ सांगितलं आहे की तुम्ही घाबरू नका, आम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार त्या त्या गोष्टी तुम्ही करायच्या, घाबरण्याचं कारण नाही. आणि विद्यार्थ्यांना असं वाटते की त्यांना थोडंफार असं विद्यार्थी म्हणतात की सर जेव्हा आम्ही कम्प्युटरवरती बसतो त्यावेळेस आमचं धगधग धगधग असं होताना आम्हाला असं वाटते. त्यावेळेस आम्ही सांगतो की तुम्ही घाबरायचं काही कारण नाही, तुम्ही व्यवस्थित आपले कामं करा, कम्प्युटरला काही एक होणार नाही. तर सर सिंदेवाई सारख्या म्हणजे शहरामध्ये परिसरामध्ये म्हणजे सामाजिक स्तरावर सर कोणकोणते उपक्रम राबवत असतात ते पण सांगितलं. आता म्हणजे भविष्यामध्ये तुमचं जे पार्क कम्प्युटर आहे तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे भविष्यामध्ये काय नवीन इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या बघायला मिळेल? आता सांगायचं म्हणजे आता आम्ही MKCLनं आम्हाला सांगितलं आहे की नवीन अपग्रेडेशन आलेलं आहे या सगळ्या मार्केटमध्ये. तर त्याच्यामुळे आता तुम्हाला कम्प्युटर चेंजेस करावं लागतील कारण सगळीकडे AI आलं, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजंट असं म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी मुलांना आल्या पाहिजे कारण आता भविष्यामध्ये जे संपूर्ण जग आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजंटवरती जाणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ज्ञान यायला पाहिजे कारण जे जुनं होतं त्या सगळ्या गोष्टी आता सोडायला पाहिजे कारण भविष्यात एकच टेक्नॉलॉजी आहे आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI असं म्हणतो. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये आर्टिफिशियलचा उपयोग करावा, जसं की ChatGPT आहे, जेमिनी आहे, त्याच्यानंतर कोपायलट आहे, सुनो AI आहे, त्याच्यानंतर इनव्हिडिओ AI आहे. या सगळ्या AIचा वापर करून त्याच्यानंतर किंडल ॲप आहे, डिओलिंगो आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे की जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी या गोष्टी फार कामाच्या येतील. तर सर आतापर्यंत जी माहिती सांगितली तुम्ही म्हणजे तुमचे जे पार्क कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या भविष्यातील म्हणजे काय योजना आहे? तर सर आपण वळूया आता म्हणजे तुमच्या लहानपणाकडे. याच्यापूर्वी पण माहिती घेतली. तर सर आता बघा प्रत्येक लहान मुलांचं असं स्वप्न असते की मला काहीतरी मोठं करायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, कुणाला विमान चालवायचं असं काहीतरी लहान मुलांचं म्हणजे स्वप्न असते. तर सर लहानपणी म्हणजे कोणती स्वप्न होते तुमचे आणि ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे काय तयारी केली सर याबद्दल सांगा? बालपणापासूनच माझे काही स्वप्न होते, परंतु आधीच मी सांगितलं की माझी हलाखीची आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे मला ते पूर्ण करता आले नाही. परंतु माझं असं स्वप्न होतं की नाही, की मला LLB करून मला वकील करता येईल. परंतु ते जे स्वप्न होते ते
पूर्ण करता आले नाही. कारण की जेव्हा मी वडिलांना या गोष्टी सांगितल्या की नाही बा मला LLB करायचं आहे, मला वकिली करायची आहे, तेव्हा त्यांनी एकच प्रश्न केला की हे चुकूनही करू नको, कारण खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करावं लागते. आणि बरेचसे निष्पाप लोकांना तुला न्याय जरी देता आलं किंवा नाही देता आलं तरी तुला बऱ्याचशा लोकांचे तुला पाप भोगून द्यावे लागेल. तर त्याच्यासाठी हे आपलं काम नाही आहे की जेणेकरून तुम्ही निष्पाप लोकांचा तुम्ही बळी घेणार किंवा निष्पाप लोकांना तुम्ही जे खऱ्याचं खोटं किंवा खोट्याचं खरे करता येणार. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये काही करता आलं नाही. आणि नंतर मी असा विचार केला की आपले वडील म्हणत आहेत की नाही बा LLB करू नको, वकील बनू नको. त्याच्यानंतर मग मी असा विचार केला की आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये जायला पाहिजे. पण शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा असंच व्हायचं की मी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचा कोर्स केलेला आहे. MAमध्ये इंग्लिश केलेलं आहे. हां, पण असं विचार आला समोर की नाही की 15-20 लाख रुपये आणायचे कुठून? ठीक आहे, कारण आपली परिस्थिती खूप दयनीय असल्यामुळे मला तो पैसा एकत्र करता येणार नाही आणि मला त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जाता येणार नाही. त्याच्यामुळे ते पण माझं स्वप्न असंच राहून गेलं. परंतु मी अजूनही आता मला या कम्प्युटर क्षेत्रामध्ये आलो तर असं वाटते की नाही बा मी एक शिक्षकच आहे आणि मला या शिक्षकी पेशामध्ये मला येता आलं. तर सर, जीवन म्हटलं तर अडचणी वगैरे येतच असतात. समस्या, आनंद म्हणजे हे येतच असतात. तर सर, जेव्हा तुमच्यावर म्हणजे संकट येतं, म्हणजे काहीतरी अगदी मोठी समस्या सर निर्माण होते, तर त्या काळात स्वतःला कशी सावरता आणि म्हणजे योग्य निर्णय कसे घेता? योग्य निर्णय म्हणजे आपल्याला स्वतःला विचार करावा लागते किंवा जी आता माझी पत्नी आहे, त्या पत्नीसोबत मी माझ्या काही ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी शेअर करतो की नाही, की अशी परिस्थिती झालेली आहे किंवा अशा आपल्याला अडचणी आल्या आहेत, तर या अडचणीमधून मार्ग कसा काढायचा. तर आम्ही दोघेही चर्चा केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की काही गोष्टी ती सुचवते, काही गोष्टी मी सुचवतो आणि त्याच्यामधून मार्ग आपल्याला काढावा लागते आणि तिथूनच आपल्याला मार्ग निघतो. तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला जोपर्यंत एकत्रित करून विचार विनिमय करू शकत नाही, म्हणजे जोपर्यंत आपण विचार करत नाही सगळ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन, तोपर्यंत मार्ग निघत नाही. त्यासाठी तुम्ही आपल्या ज्या कुटुंबाला आहेत त्या कुटुंबाला आपल्या ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टी सांगत चला की ज्याच्यामधून आपल्याला मार्ग काढता येणार. तर सर, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अशी कोणती मोठी जर समस्या आली सर सुरुवातीच्या काळामध्ये आणि ती कशी पार केली, याबद्दल सांगा? सुरुवातीला भरपूर समस्या आल्या. पैशाच्या समस्या म्हणा किंवा जसं की आर्थिक परिस्थिती आहे, हो. कौटुंबिक परिस्थिती आहे, याच्यामधून मला अ, बाहेर पडावं लागलं. कारण वेळोवेळी आपली परिस्थिती गंभीर असल्यामुळे मला वारंवार पैसा मिळू शकत नव्हता. त्याच्यामुळे परंतु मला कधीही माझ्या आईवडिलांनी कुठेही कुठलं शेताचं काम करायला कुठे पाठवलं नाही किंवा रोजीरोटी करायला कुठेही पाठवलं नाही किंवा त्याची अजूनपर्यंत परमिशन मला दिलेली नाही. त्याच्यामुळे मी असं म्हणतो की माझी जरी परिस्थिती खूप हलाखीची असली तरीसुद्धा माझ्या आईवडिलांनी मला कुठेही काम करायला पाठवलं नाही. आता एक गोष्ट आठवते की मला असं वाटत होतं की नाही बा की मी आता 10वी-12वीपर्यंत झालेलो आहे. मला आता कुठेतरी काम करायला पाहिजे. तर असंच मी एका माझ्या मित्राच्या म्हणजे मित्राबरोबरच तो पण कामाला आला. शेतावरती आम्ही गेलो. शेतावरती गेल्यानंतर मी पहिल्यांदाच शेतावरती काम करायला गेलो. तर तिथे अ, हे जे पारी वगैरे असतात, आपले धुरे वगैरे, ते धुरे मारण्यासाठी गेलो असता, तर माझ्या पूर्ण हाताला फोडं वगैरे येऊन गेले. आणि तेव्हापासून मला माझ्या वडिलांनी सांगितलं की याच्यानंतर कुठेही जायचं नाही. तर त्याच्यानंतर मी कुठेही गेलेलो नाही. तर सर, सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही योगदान करतच असता. आता तुम्हाला म्हणजे समाजासाठी काही योगदान करायचे, याबद्दल तुम्हाला म्हणजे भावना कशी निर्माण झाली याबद्दल सांगा. समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, याबद्दल माहिती द्या. समाजासाठी करणं म्हणजे जी माझी परिस्थिती होती, ती माझी परिस्थिती ओळखून मला असं वाटते की नाही, की माझी जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये बरेचशा मला आर्थिक
किंवा कौटुंबिक ज्या गोष्टी मला जाणवायचे, जे मला अडथळे आलेत, त्याच्यामधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा जे आपले समाजातील जे काही होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना पाठपुरावा मिळावा किंवा जे मी शाळेमध्ये जात असताना मी असं पॅन्टला ठिगळं लावून जायचो, तर ते कोणी असं दिसू नये त्यासाठी मी एक ठरवलं की नाही बा, की नाही जास्त द्यायचे, पण विद्यार्थ्यांना एक एक ड्रेस तरी द्यायचा की जे गरीब कुटुंबातील आहे. आणि तिथूनच मला ज्यावेळेस मी जिल्हा परिषद शाळेमध्ये असं जायचो, त्यावेळेस मला लक्षात आलं की काही विद्यार्थ्यांचे मागून कपडे फाटलेले आहेत, पॅन्ट फाटलेलं आहे. तेव्हा मला असं लक्षात आलं की नाही, या गरीब मुलांना एक तरी ड्रेस आपण द्यायचा की जेणेकरून ते आपले नाव घेतील किंवा नाही घेतील, पण मला असं वाटेल की नाही, की मी काहीतरी या विद्यार्थ्यांसाठी केलं बा म्हणून. तर सर एक यशस्वी माणूस बनण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे आपल्या म्हणजे जीवनामध्ये काय बदल करावे लागेल याबद्दल सांगा. आपल्याला यशस्वी होण्यासाठी एकच गोष्ट पकडावं लागेल की आपण कधीही खोटं बोलायचं नाही. ठीक आहे, जर आपण खोटं बोललो तर एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 100 वेळा खोटं बोलावं लागेल. त्यासाठी प्रत्येकाने आपण जे कुठलाही व्यवसाय करतोय किंवा कुठलं काम करतोय, त्या कामाबद्दल तुम्ही एकनिष्ठ असा किंवा जेणेकरून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी किंवा स्वतःशी तुम्हाला एकनिष्ठ असणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्ही समोर जाणार, नाहीतर समोर जाणार नाही. जिथे आहात तिथेच तुम्ही राहणार. त्याच्यामुळे तुम्ही एकमेकांसोबत एकनिष्ठेने राहावं अशी माझी इच्छा आहे आणि तेव्हाच तुम्ही पुढे जाणार. तर सर तुमचं जे पार्थ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन करता, गायडन्स करता. आपल्याला असं करायचं आहे, असं नाही. तर सर काही विद्यार्थ्यांच्या म्हणजे काही समस्या राहतात. त्यामुळे ते काहीतरी नवीन करायचं असते, पण त्यांना काहीतरी ते सर खचून जातात. तर त्यांना म्हणजे काय मार्गदर्शन कराल? नाही, मी सरळ विद्यार्थ्यांना सांगतोय, की जे मी शिकवलेलं आहे, जे तुम्हाला फायद्याचं असेल, त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा, की जेणेकरून आपल्याला आपली जी परिस्थिती आहे, जी आपली आर्थिक परिस्थिती आहे, त्या आर्थिक परिस्थितीमधून आपल्याला बाहेर पडता यायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जे आम्ही शिकवतो, त्या त्या शिक्षणाचं तुम्ही पालन करा. घरी अभ्यास करा, वाचन करा आणि ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, जे तुम्हाला या भविष्यामध्ये जे AI तुम्हाला वापरता येणार. आजकाल आता तुम्हाला संपूर्ण गोष्टी तुमच्या मोबाईलवरती मिळत आहेत. त्यासाठी आम्ही बऱ्याचशा मुलांना सांगितलं की एक Kindle ॲप आहे. त्या Kindle ॲपचा वापर करून तुम्ही फ्रीमध्ये पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्याचं अभ्यास करू शकता. तुम्ही कॉम्पिटिटिव्हची एक्झामची तयारी करू शकता, की जेणेकरून तुम्हाला तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे, त्याच्यामधून तुमच्या गरीब परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडता येईल आणि ते सहज शक्य होईल. तर सर जेव्हा तुम्ही म्हणजे सुरुवातीला सांगितलं, की तुमचा जो म्हणजे टर्निंग पॉइंट आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबईला गेलात आणि तो मेन जो टर्निंग पॉइंट आहे, तो तुमच्या आयुष्यातील म्हणजे मोठा पॉइंट ठरला. त्यामुळे सर म्हणजे आपलं जे जीवन आहे ते चेंज झालं. आता म्हणजे एखादा आणखी त्याच पद्धतीचा म्हणजे सर मोठा एक निर्णय घ्यायचा आहे. एक मोठं म्हणजे काहीतरी हे आलं, निर्णय घ्यायचा आहे, तर तो निर्णय तुम्ही कसा घ्याल? एखादी जर गोष्ट आपल्याला करायची असेल, तर त्या गोष्टीचा आपल्याला जर निर्णय घ्यायचा असेल, तर ती प्रॉपर आपल्याला त्या गोष्टीविषयी आपल्याला अभ्यास करावा लागेल. जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा अ, योग्य रीतीने आपण अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपल्याला मोठा निर्णय घेता येत नाही. त्यासाठी ज्या समाजामध्ये किंवा ज्या घटना घडत असतात, त्या घटनाविषयी किंवा त्या गोष्टीविषयी आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्या गोष्टीचा विचार करूनच योग्य तो निर्णय आपल्याला घ्यावा लागतो आणि योग्य निर्णय घेताना आपल्याला काळजीपूर्वक त्याचं अभ्यास, वाचन करूनच घ्यावा लागतो. तर सर आत्ताच्या युगामध्ये म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप म्हणजे बदल झाला. तर आता जर कोणती जर सर घटना वगैरे घडली, तर सर्वजण आपलं मोबाईल काढून सर कॅप्चर करत असतात, व्हिडिओ काढत असतात. पण सर म्हणजे कुणी म्हणजे तिथं वाचवायला काही तयार वगैरे नसतं. तर जी नवीन पिढी आहे, तर त्यांना काय संदेश द्याल सर तुम्ही? नवीन पिढीला एवढंच म्हणायचं आहे, की ज्या गोष्टी दुसऱ्यावरती घडत आहेत, त्या गोष्टी तुमच्यावरती सुद्धा घडू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही आप आपुलकीने, जसं मी एक व्यक्ती आहे किंवा मी एक माणूस आहे,
तर या माणुसकीच्या स्वभावाने किंवा माणुसकीने एकमेकांना मदत केली पाहिजे आणि ती मदत तुम्हाला नेहमी वारंवार ते तुम्हाला लक्षात येणार आणि तेव्हाच तुम्ही एखादी माणूस तुम्ही घडू शकणार. म्हणजे तंत्रज्ञानाच्या ज्या बदलत्या युगामध्ये आहेत सर, जे माणुसकीचे स्थान आहे, सर याबद्दल म्हणजे सांगा. माणुसकीचे स्थान म्हणजे एखाद्याला जर समजा रोडवरती जर पडला असेल तर आपल्याला नेहमी त्याची मदत करायला पाहिजे. त्या ठिकाणी आपला कोणी काका, मामा, कोणीतरी आपला रिलेटिव्ह असू शकतो किंवा आपले जवळचे कोणी असू शकतात. तेव्हा तुम्ही अशी काळजी घ्या की तुम्ही नुसतं त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ न काढता तुम्ही त्यांना मदत करा. असू शकते की ते कोणीतरी आपल्या नातेवाईकापैकी किंवा एखादी जवळची व्यक्ती असू शकते की जे आपल्यापासून दुरावल्या गेली जाऊ नये किंवा समजा जर त्या व्यक्तीला जर उद्या कमी जास्त जर झालं तर तुम्हाला असं पश्चाताप होऊ नये की नाही मी जर त्यावेळेस जर मदत केली असती व्हिडिओ बनवण्यापेक्षा तर नक्कीच तुम्हाला त्याचं भाग्य मिळेल किंवा भाग्य लाभेल. तर सर आतापर्यंत आपण तुमच्या शिक्षणाविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी म्हणजे तुमचा जो प्रवास झाला याबद्दल आपण सर माहिती जाणून. आता आपण तुमच्या म्हणजे जीवनाविषयी, दैनंदिन जो जीवन आहे याबद्दल म्हणजे सर माहिती जाणून घेऊया. तर सर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? दिवसाची सुरुवात म्हणजे मी सकाळी 7 वाजता इन्स्टिट्यूटमध्ये येतो आहे. हो. इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर मी स्वतः या इन्स्टिट्यूटचं साफसफाई करतो, झाडझूड करतो आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना संपूर्ण कम्प्युटर सुरू करून देतो किंवा विद्यार्थी स्वतः कम्प्युटर सुरू करतात. कम्प्युटर सुरू केल्यानंतर ते सगळं आपापले प्रॅक्टिकल करायला सुरुवात करतात आणि 15-20 मिनटं झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना मी शिक्षण देत असतो आणि त्याचं ज्याला आपण काय म्हणतात त्याला ट्रेनिंग वगैरे मी प्रशिक्षण स्वतः मी देत असतो. त्याच्यानंतर 10 वाजतापर्यंत मी त्यांना हँडल करतो. त्याच्यानंतर दुसरे मुलं येतात, ते त्यांना शिक्षण देत असतात आणि त्याच्यानंतर आम्ही 6 वाजता बंद करतो. 6-6:30 वाजता बंद करतो आणि त्याच्यानंतर मी जे कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे तो कुटुंबाला वेळ मी सायंकाळी नंतर देत असतो किंवा जो संडेला आहे संडे येत असतो एक दिवस सुट्टी त्या संडेला आम्ही परिवारासोबत इकडे तिकडे फिरायला वगैरे जात असतो. तर सर म्हणजे एवढं मोठं म्हणजे दिवसामध्ये काम करत असताना म्हणजे आपल्याला जर वेळ मिळाला एखादं, तर त्यावेळेस म्हणजे तुम्ही कोणती तुम्हाला जे आवडणारी गोष्ट आहे ते करत असता? आवडणारी गोष्ट आता मी माझ्या मताने करण्यापेक्षा जो दिवस मला असं वाटते की नाही बा एखादी दिवस आपल्या कुटुंबाला द्यायला पाहिजे. त्या कुटुंबासोबत मी इकडे तिकडे फिरायला जात असतो. त्यांना जे हवं असं वाटते की नाही आम्हाला इथे जायला पाहिजे किंवा इथे फिरायला पाहिजे जसं की जे नेचर आहेत नेचरचे जे ठिकाणं आहेत जसं की घोडाझरी म्हणा किंवा इकडे ताडोबा प्रकल्प आहे त्या ठिकाणी जाणे तिकडे जात असतो किंवा कधीकधी विद्यार्थ्यांनासुद्धा फिरायला आम्ही घेऊन जातो. त्यांना सहलीसारखं वातावरण आम्ही निर्माण करून देत असतो. तर सर जेव्हा तुम्ही म्हणजे मुंबईला गेलात आणि जेव्हा तुम्ही सर पहिले गावाकडे होतात, म्हणजे खेड्यातील जीवन आणि शहरातील जीवन काय फरक वाटते? खेड्यातलं जीवन खूप सर्वसाधारण आहे. खेड्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही हो. कारण तिथे आपलं जे वातावरण आहे ते पूर्ण खेड वातावरण आहे. आपल्याला फक्त तिथे रोजीरोटी मिळू शकते. आपण जीवन जगू शकतो. त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. कारण आपल्याकडे असा वेगळा व्यवसाय नाही की उद्योगधंदा नाही की जिथून आपल्याला काय करता येणार. जसं की आपलं एकच ध्येय असते की शेती करणे, शेतावरती जाणे आणि पाणठिल्यामध्ये जाऊन आपण खरं खाणे, खरा घुटणे, चाय पिणे एवढंच हे खेड्यातलं वातावरण असते. परंतु जर तुम्ही शहराच्या ठिकाणी जर गेले तर शहराच्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे उद्योगधंदे मिळतील. जिथे तुम्हाला तुमचं पोट भरता येईल. कुठला ना कुठला तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला काम करता येणार आणि त्या कामामधून तुमचा उदरनिर्वाह होईल. तुमचे कुटुंब व्यवस्थित तुम्हाला चालवता येणार की जेणेकरून जी आपली गरिबी आहे त्या गरिबीमधून तुम्हाला बाहेर पडता येईल. तर सर जे लहानपणी आपल्याला वाटते की काहीतरी आपण मोठं केलं पाहिजे, तेव्हा आणि आता आपण एवढं मोठं झाल्यावर आपल्या जीवनामध्ये सर आपण काहीतरी मिळवलं, असं म्हणजे केव्हा वाटलं सर? याबद्दल सांगा.
हां. जेव्हा मी घरी असताना गावामध्ये असताना मला असं वाटत होतं की नाही बा, मी अजून लहानच आहे. मी काहीच केलेलं नाही. जेव्हा आम्ही आजूबाजूचे पाहायचो, तर आम्हाला साधं गाडीवरती सुद्धा बसायला भेटत नव्हतं, की टू व्हीलर म्हणजे खूप मोठी गाडी. त्यावेळेस असं वाटत होतं की आम्हाला टू व्हीलरवरती बसू दिलं म्हणजे खूप झालं, की खूप मोठं झाल्यासारखं वाटायचं. जेव्हा आम्ही त्या अ, मागे बसायचो, टू व्हीलरवरती बसायचो, तेव्हा असं वाटत होतं की मी त्या लेव्हलचा होऊन गेलो, म्हणजे त्या लेव्हलमध्ये आलो. परंतु नंतर उतरल्यानंतर असं वाटत होतं की अरे, अजूनही आम्ही त्या गरीबच आहोत. तर कधी-कधी आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला कोणी टू व्हीलरवरती बसवत नव्हते, फोर व्हीलरवरती बसवत नव्हते. परंतु आता जेव्हा आमच्याकडे टू व्हीलर, फोर व्हीलर आली, तेव्हा असं वाटते की नाही, आम्ही कुठेतरी लहानाचे मोठे झालोत. तर असं वाटते की हे फक्त अशामुळे होऊ शकते की नाही, जर तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल, तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता आणि या सगळ्या गोष्टी जिद्द आणि चिकाटीमुळे मला प्राप्त करता आल्या. तर सर आज आपण एवढ्या लेवलपर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे आजही कुठलं माध्यम आहे ते तुम्हाला आजही म्हणजे प्रेरणा देत असतं? कुठलं पुस्तक आहे? म्हणजे कोणती व्यक्ती आहे की आजही तुम्हाला म्हणजे तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये म्हणजे प्रेरणा देत असते? प्रेरणा म्हणजे मी एक पुस्तक वाचलं होतं, जी कादंबरी आहे वि. स. खांडेकरची. त्या वि. स. खांडेकरच्या त्या कादंबरीमधून जेव्हा मी वाचतोय, तेव्हा मला त्या वि. स. खांडेकरच्या जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामधून मला असं वाटते की अजून ते वाचावं. कारण त्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी जसं की अ, अ, मृत्युंजय कादंबरी जेव्हा मी वाचली, तेव्हा मला असं लक्षात आलं की नाही, की जो कर्ण होता, त्या कर्णाला की किती त्रास भोगावा लागला किंवा त्या कर्णाला किती जाचाला अ, हे करावं लागलं, म्हणजे किती कष्ट करावं लागले, तेव्हा त्याला ते सगळं त्याचं नाव कर्ण म्हणून मिळालं. तर मला असं वाटते की जे मृत्युंजय कादंबरी जी मी वाचली वि. स. खांडेकरची, तिथूनच मला काहीतरी प्रेरणा मिळाली आणि काही करावयाची मला इच्छा झाली. तर सर आतापर्यंत म्हणजे खूप छान माहिती दिली. आपला म्हणजे अर्ध्या तासाहून जास्त वेळ सर म्हणजे झालेला आहे प्लस. आता आपण समारोपकडे वळूया. म्हणजे शेवटचे आपले 3 प्रश्न सर. यशस्वी होण्यासाठी म्हणजे काय महत्त्वाची 3 जे सूत्रे आहेत, म्हणजे काय वाटते सर जीवनामध्ये जे नवीन पिढी आहे, काहीतरी मोठं निर्माण करायचं आहे आयुष्यामध्ये शून्यामध्ये आहे. तर सर अशी 3 सूत्रे सांगा, की ते आपलं जीवन म्हणजे बदलवून टाकतील. असं तर मला म्हणता येणार नाही की माझ्याकडे 3 सूत्र असतील. ठीक आहे. परंतु मी एवढं सांगू शकतो की तुम्ही एकनिष्ठ राहा. हो. सगळ्यांसोबत तुम्ही एकनिष्ठपणाने वागा. तुम्ही तुमची जी वेळ आहे, ते वेळ तुमची ठरवून घ्या, की नाही, मला या वेळापर्यंत मला हे काम करता यायला पाहिजे. तुम्ही एक विशिष्ट वेळ निश्चित जर केली, तर अ, तर यशस्वी होण्यामागे तुम्हाला कोणी आडवं येऊ शकत नाही. तुम्ही यशस्वी व्हाल. तर सर म्हणजे आत्ताच्या बदलत्या युगामध्ये आजच्या तरुणांनी आयुष्यामध्ये सर म्हणजे काय शिकायला हवे? याबद्दल सांगा. आजच्या तरुणांना मला एवढंच म्हणायचं आहे, की त्यांनी मोबाईल कमी वापरायला पाहिजे. या मोबाईलच्या अतिवापरामुळे बऱ्याचशा अ, विद्यार्थ्यांना अ, इतके ते एडिक्ट होऊन गेलेत, की अ, ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही. त्यांचा अभ्याससुद्धा कमी होताना दिसतोय आणि जे प्रमाण आहे शिक्षणाचं, त्यांना पर्सेंटेज जे मिळायला पाहिजे होते, त्या पर्सेंटेजचं पण खूप कमी झालेलं आहे, की जे मुलं कधी टॉपर असायचे, ते टॉपरचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मला एवढंच म्हणायचं आहे, की त्यांनी व्यवस्थित आपला अभ्यास करावा आणि आपला मोबाईलचा वापर कमी करावा. मला एवढंच म्हणायचं आहे. तर सर आतापर्यंत म्हणजे तुम्ही एवढं मोठं केलं आणि आता समोर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अजून कोणते उद्दिष्ट म्हणजे सर गाठायचे आहे? आता उद्दिष्ट म्हणजे मला असं वाटते, की हे जे इन्स्टिट्यूट आहे, हे किरायानं मी अजून याचं रेंट देतोय किरायाने. तर मला असं वाटते, की माझं स्वतःचं असायला पाहिजे, घर असायला पाहिजे. आता टू व्हीलर, फोर व्हीलर आलीच, परंतु मला असं वाटते, की आपलं घर एकदम डुप्लेक्स असायला पाहिजे आणि ते स्वतःचं असायला पाहिजे. माझा जो बिझनेस आहे, याच्यावरून डबल व्हायला पाहिजे, हो. अशी माझी इच्छा आहे.
तर सर म्हणजे MKCL ने तुम्हाला एवढी मोठी संधी दिली, तर MKCL बद्दल म्हणजे काय आभार मानाल त्यांचे? MKCL मुळेच मी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जर MKCL नसतं तर मी नसतो असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना त्याची जी जिज्ञासा आहे त्यांच्या, त्या मला फक्त MKCLमधूनच मला जाणून घेता आलं आणि MKCLचे मी अजून एकदा धन्यवाद म्हणतो आणि MKCLचे मी आभार मानतो. तर सर आतापर्यंत जे आपला जो तुमचा जो संपूर्ण प्रवास आहे तो सांगितला. आतापर्यंत जे आपल्यासोबत जोडून आहेत प्रेक्षक म्हणजे साधारण 1 तास होऊन राहिलेला आहे. सर आतापर्यंत ते आपला व्हिडिओ बघून राहिले. तर त्यांना तुम्ही शेवट काय सांगाल? माझ्या जीवन प्रवासातून हे शिकायला मिळाले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती आणि मेहनतीने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. आणि जर तुमच्याकडे इच्छाशक्ती आणि तुमची जर मेहनत असली तर तुम्ही तुमचे ध्येय नक्की गाठू शकता. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या झाडीपट्टी भागातील म्हणजे नाचनपट्टी या गावातील श्री अमोलजी बनसोड सर यांची आपण मुलाखत जाणून घेतली. त्यांचा जो संघर्षमय प्रवास आहे, एका खेडेगावातील एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झालेल्या एका मुलाने आज एवढं मोठं निर्माण केलं, एवढं पार्ट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा यांचं नाव आहे. यांचा जो प्रवास आहे, संपूर्ण जीवन प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला आहे. तर झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टीतील उत्कृष्ट नाट्यलेखक, गीतकार, संगीतकार आणि आपल्या झाडीपट्टीमधील किंवा आपल्या झाडीपट्टीच्या बाहेरसुद्धा ज्यांनी आपलं मोठं शून्यामधून मोठं विश्व निर्माण केलं यांची मुलाखत जाणून घेत असतो. तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचं अमूल्य वेळ काढून तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. तर सर तुमचा जो संपूर्ण प्रवास आमच्या प्रेक्षकांना सांगितला की जीवनामध्ये काय काय करायला हवे, तुमच्या दैनंदिन जीवनाची सुरुवात कशी होते, तुमचा वैयक्तिक जीवनाबद्दल सांगितली आणि तुमचा जो संपूर्ण प्रवास आहे शून्यामधून आज एवढं मोठं व्यक्ती बनेपर्यंत संपूर्ण प्रवास शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील नाटक, शंकरपट व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपली झाडीपट्टी विंगरी या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कॉम्प्युटर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवा जेणेकरून त्यांना समोरच्या युगातील AI बद्दल, नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. मी मुकुंदा गुरनुले, कॅमेरामॅन स्विच सह संपूर्ण झाडीपट्टी विंगरी यूट्यूब टीमना धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.